आणि आज महाविकास आघाडीचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज भरतील। एक भव्य रॅली आयोजित करण्यात आली आणि मग उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे। या रॅलीमध्ये शरद पवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती असेल। ही रॅली कशी असेल या संदर्भातला आढावा घेतले आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे यांचा आज फॉर्म भरला जाणार आहे। या फॉर्म भरण्यासाठी आज खुद्द राष्ट्रवादीचे शरद पवार हे साताऱ्यात दाखल होत आहेत। साताऱ्यात भव्य रॅली निघणार आहे आणि या रॅलीचं नियोजन याच गांधी मैदानाहून साताऱ्यातल्या सुरू होणार आहे। या ठिकाणी मोठा हळूहळू बंदोबस्त लावण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। पोलिसांकडून मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणची लढत जी आहे ती महाराष्ट्रातली एक आगळी वेगळीच म्हणावी लागणार आहे, कारण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उदयनराजे भोसले हेही मैदानात असणार आहेत। त्यांनी शड्डू ठोकलेला आहे। या रॅलीमध्ये तर सर्व मित्रपक्षातील जे प्रमुख नेते आहेत तेही या ठिकाणी उपस्थित असतील। या ठिकाणी आता काही वेळामध्ये पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतील। त्याचबरोबर आमदार बाळासाहेब पाटील असतील, इतर जे घटक पक्षातील जे प्रमुख नेते आहेत तेही या रॅलीमध्ये सहभागी झालेले असेल। यामध्ये एक रथ तयार करण्यात आलेला आहे। त्या रथामधून ही भव्य रॅली सातारा शहराच्या मुख्य राजपथावरून निघणार आहे। या ठिकाणची जी लढत आहे ती शशिकांत शिंदे विरोधात उदयनराजे भोसले अशी एक वेगळी फाईट पाहायला मिळेल असं एकंदरीत सध्या चित्र आहे। खरं तर महाविकास आघाडीनं जरी उमेदवार जाहीर केलेला असला तरी महायुतीनं मात्र अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर केलेला नाही। त्यांनी जो काही सिग्नल दिलेला आहे त्यानुसार उदयनराजे भोसले यांनी तयारी केलेली आहे, मात्र त्यांचं नाव अद्यापपर्यंत जाहीर करण्यात न आल्यामुळं सध्या संभ्रमावस्थेत सातारकर आहेतच। मात्र ही लढत जी आहे ती दोन नेत्यांमध्येच एकंदरीत पाहायला मिळेल हे निश्चित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।